बायबलमधील विविध कथा मराठीमध्ये बघण्यासाठी ख्रिस्तप्रभात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेज द लॉर्ड. मत्तई अध्याय 11 वचन 20 ते 30. पश्चाताप न करणाऱ्या शहरांविषयी काढलेले दुःखोद्गार. तेव्हा ज्या नगरांमध्ये त्यांनी सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला. हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो. हे बेतसैदा नगरा, तुझा धिक्कार असो. कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोनपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल. आणि तू कफरनहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील. कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आत्तापर्यंत टिकले असते. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल. बाल सदृश्य मनोवृत्ती. मग येशू म्हणाला, हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे उपकार मानतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या. होय पित्या, तू हे केलेस कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते. माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रा वाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही. अहो, जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या. माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे. आमेन.